नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत मनोज जोशी. मी राहणार कोपरगावचा. तर माझा हा यूट्यूब चॅनलवरचा सर्वात पहिला व्हिडिओ असल्यामुळं आपण ह्या यूट्यूब चॅनलची सुरुवात आपल्या कोपरगावातील परिसरातील सर्व आजूबाजूच्या मारुती मंदिरांना भेट देऊन करणार आहोत. तर चला सगळ्या मारुती मंदिरांना फिरू. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिले आलो आहोत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बेट नाका, कोपरगाव. तर ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बेट नाका ह्या परिसरातील सर्वात जुने व सुंदर आणि सुबक मूर्ती असलेल्या हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराचे वातावरण खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ होते. मंदिराच्या आजूबाजू अभंग आणि भजन चालू असल्यामुळे मंदिर फिरायला खरंच खूप मजा आली. ह्या मंदिराच्या पूर्व दिशेला पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती, तर पश्चिम दिशेला संत नामदेव महाराज आणि गरुड महाराजांची मूर्ती स्थापित आहे. तर परत एकदा हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रदक्षिणेच्या मार्गाला. बेट नाक्यातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो संवत्सरच्या मार्गाला. चला तर मग बघूया आता संवत्सरातील हनुमान मंदिर. मित्रासोबत गाडीवर सेल्फी शॉट घेऊन आम्ही पोहोचलो संवत्सराच्या गोदावरी नदीच्या पात्रावर. ह्यावेळेस कोपरगाव भागात बराच पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीचे पात्र तुडुंब पाण्याने भरले होते. तर हेच पाणी पाहण्यासाठी आम्ही बाजूला गाडी थांबवली. संध्याकाळी गोदावरी नदीतील हा पात्राचा व्ह्यू पाहून खरंच खूप भारी वाटली. तर अशाच पद्धतीने आपण पोहोचलो संवत्सरच्या जय हनुमान मंदिरमध्ये. हनुमान मंदिर बंद असल्यामुळे आपण बाहेरूनच झूम करून मंदिराचे दर्शन घेतले आणि त्याच रीतीने आपण पोहोचलो संवत्सरामधील अगदी जुने असलेले पावन हनुमान मंदिर. हे पावन हनुमान मंदिर संवत्सरच्या चक्रधर स्वामी मंदिराच्या अगदीच मागे बसलेले आहे. तर या पावन हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही लगेचच निघालो कांचनवाडी कोकणठाम रस्त्यावर स्थायिक असलेल्या छोट्याशा हनुमान मंदिराकडे. हे हनुमान मंदिर जरी दिसायला छोटं असलं तरी मूर्ती मात्र खरंच खूप सुंदर होती. कांचनवाडीतल्या हनुमानाचे दर्शन घेऊन आपण पोहोचलो कोपरगावातील छोट्या पुलाच्या अगदीच समोर असलेल्या हनुमान मंदिराकडे. ह्या हनुमान मंदिराची सजावट पाहून मला खूपच भारी वाटले. ह्या मंदिरातील मारुती दिवाळीच्या आकाशकंदिलामुळे खरंच खूपच चमचमत होता. ह्या हनुमानाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेचच पोहोचलो छोट्या पुलाच्या बाजूला असलेल्या जबरेश्वर हनुमान मंदिराकडे. ह्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती अगदी त्याच्या नावासारखीच जबर होती. जबरेश्वर हनुमानाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो बाजूलाच असलेल्या तालमीच्या हनुमान मंदिराकडे. या तालमीतील आखाडा पाहून खरंच हनुमानाच्या बळाचा आणि शक्तीचा बोध झाला. तालमीतील हनुमानाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो कोपरगावाच्या सुदेश थिएटरच्या पुढे असलेल्या हनुमान. या हनुमानाचे मंदिर खरंच खूप सुंदर होते आणि ह्या मूर्तीची रचना हनुमानाला संजीवनी पर्वत उचलताना दाखवलेली आहे. पुढच्या दिवशी आपण पोहोचलो कोपरगावातील खंदक नाल्याच्या जवळ असलेल्या श्री संकटमोचन हनुमान देवस्थान पुढे. त्यानंतर आपण पोहोचलो कोपरगावातील संजीवनी सहकारी कारखान्याच्या पुढे असलेल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये. ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप भव्य आणि हिरवगार होता. मंदिरातील परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आलेला होता. मंदिराची रचना सुद्धा खरंच खूप भारी केलेली आहे. ह्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती खरंच खूप बलशाली होती
आणि दिसायला पण फार मोठी आणि सुंदर होती. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहून आपण लगेचच निघालो शिंगणापूरच्या मार्गाला. हे हनुमान मंदिर शिंगणापूर उक्कडगाव रस्त्याच्याच मार्गाला आहे. त्यानंतर आपण आलो कोपरगाव शिंगणापूर रस्त्याच्याच बाजूला असलेल्या हनुमान मंदिरापुढे. हे सुद्धा हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर होते. नंतर आपण पोहोचलो कोपरगाव बाजार तळातील तुळजाभवानी मंदिराच्या पुढे असलेल्या चांदीच्या हनुमानाच्या मंदिराकडे. त्याच रांगेत आपल्याला परत एक हनुमानाचे मूर्तीचे दर्शन करायला भेटले. या हनुमान मंदिराची वैशिष्ट्यता अशी की ह्या हनुमान मंदिराच्या वरतीच तारेला लटकून एक माकड वारलं होतं, तर त्याच्या स्मृतीमध्ये हे मंदिर बनवण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण पोहोचलो कोपरगावातील मुरलीधर मंदिराच्या पुढे असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये. हे हनुमान मंदिर बाजार तळातल्या मुरलीधर मंदिर आणि दत्तपाराच्या हद्दीमध्ये आहे. त्यानंतर आपण पोहोचलो कोपरगावातील सराफ बाजारमध्ये असलेल्या श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये. हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर नवीनच रिनोव्हेट केल्यामुळे याचा आजूबाजूचा परिसर खरंच खूप स्वच्छ आणि सुंदर होता. या मंदिराचा पॅटर्न देखील सेम बेटनाखात ह्या मंदिरासारखा आहे. याच्या पूर्वेला पांडुरंगाचे तर पश्चिमेला नामदेव आणि गरुड महाराजांचे मंदिर देखील होते. यानंतर आपण पोहोचलो कोपरगावातील पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या क्रांती युवक संघटनेच्या महाबली हनुमान मंदिरात. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण पोहोचलो तहसील कचेरीच्या मागे असलेल्या एक छोट्याशा हनुमान मंदिरात. तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ? हे होते कोपरगावातील आजूबाजूचे हनुमानाचे मंदिर. तर ज्या हनुमानाचे मंदिर तुम्हाला वाटले असेल कोपरगावातील बाकी आहे तर ते नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो करा यूट्यूब चॅनल डेंटिस्ट ट्रॅव्हलर. जय हनुमान.